नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक सब्जेक्ट अभ्यासणार आहोत. KP ॲस्ट्रॉलॉजीच्या रिलेटेड आहे. कस्पल इंटरलिंकिंग थेरी. तर कस्पल इंटरलिंकिंग थेरी नेमकी काय आहे? तर जसे की करिअर, विवाह, सुखस्थान, गाडी, बंगला वगैरे, आपले सुखाचं भाव म्हणजे करिअरसाठी 10, विवाहासाठी 7, नोकरीसाठी 6, सुखस्थान, गाडी, बंगला वगैरे अशा लक्झुरियस गोष्टींसाठी 4, फायनान्ससाठी 2, असे जेवढेही 12 भाव आहेत ते प्रॉमिनंट ज्या घटना घडल्या जातात. 12वा म्हणजे परदेश प्रवास, हॉस्पिटलायझेशन, असे ज्या काही घटना असतात ज्या प्रामुख्याने त्या नेमकी कशा घडतात हे एका भावावरतून आपल्याला सांगता येत नाही. जसे की पराशरीमध्ये आपण म्हणतो दशम स्थानात एखादा शुभ ग्रह आहे तर करिअरसाठी रस्ते मोकळे. सप्तम स्थानात शुभ ग्रह असूनही विवाह होत नाही, त्यामागचे नेमकी कारण काय? चतुर्थ स्थानात क्रूर ग्रह बसूनही एखाद्याच्या आयुष्यात भरपूर सुख असतं, तो आयुष्यात खूप सुखी असतो. तर नेमकी त्यामागचं कारण काय? तर कृष्णमूर्ती ज्योतिषमध्ये कस्पल इंटरलिंकिंग थेरी हा पार्ट आहे, जो प्रायमरी पार्ट आहे. याच्यातूनच KP ॲस्ट्रॉलॉजीतनं आपल्याला उत्तर मिळतं. त्याचं बेसिस असं आहे, कोणताही एक भाव, कोणतीही एक घटना त्या एका विशिष्ट भावावरतून जज करता येत नाही, जस्टिफिकेशन मिळत नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या भावांचा आपल्याला सपोर्ट असावा लागतो. जसे की करिअर आपण दशम स्थानात बघतो. जर नुसतं प्रामुख्याने 10वा भाव बघून करिअर डिसाईड करता येत नाही, पक्क सांगता येत नाही. विवाह नेमकी सप्तम स्थानातूनच होतं, पण नेमकी सप्तम स्थान असूनही विवाह का होत नाही? चतुर्थ स्थान, सुखस्थान, गाडी, बंगला, गाडी, बंगला जसे लक्झुरियस आयटम्स आहेत ते चतुर्थ स्थानातनं बघतात. पण नेमकी ते प्रामुख्याने 100% मिळणार कधी? त्या गोष्टी, त्या विषयाचं आपल्याला नेमकी जजमेंट कधी मिळणार? तर करिअरसाठी आपण म्हणतो 2, 6, 10 आणि 11 हे कस्पल इंटरलिंक असायला हवे. हे भाव एकमेकांशी जुळायला हवेत, तर करिअर प्रामुख्याने तिथून सक्सेसफुल होतं. 2, 6, 10 आणि 11 ज्याच्या कुंडलीमध्ये हे 4ही भाव असतात. 4ही भाव एखादा ग्रह डिनोट करत असेल, नक्षत्र, सबलॉर्ड लेवलला, तर आपण त्याला म्हणतो याचं करिअर खूप सक्सेस होतं अशा लोकांचं. विवाहासाठी 2, 7, 11 असतो. 2 म्हणजे ॲडिशन इन फॅमिली, 7 म्हणजे विवाहाचा प्रॉमिनंट हाऊस, 11 म्हणजे लाभ. तर ओव्हरऑल व्याख्या अशी तयार होते की फॅमिलीमध्ये मेंबर ॲड होणं, पार्टनरशिप होणं, आयुष्यभराची पार्टनरशिप होणं, म्हणजे आयुष्यभराचा पार्टनर आपण म्हणतो, आणि त्याच्यातनं आपल्याला लाभ होणं, आपल्या फॅमिलीला लाभ होणं, आपल्या घराला लाभ होणं, आपण त्याला म्हणतो. पंचम स्थान आपण प्रेम म्हणून एक ॲड करू शकतो विवाहासाठी. तर कस्पल इंटरलिंकिंगचे आपण काही उदाहरणं इथे मांडलेले आहेत. जसं की विवाहामध्ये प्रेमविवाहासाठी 2, 5, 7, 11 असे भाव प्रामुख्याने असतात. 2 म्हणजे ॲडिशन इन फॅमिली, 5 म्हणजे लव्ह अफेअर आणि लव्ह अफेअर बरोबर झालेले रिलेशन, एक पार्टनरशिप आपण म्हणतो, म्हणजे 5 आणि 7, आणि 11 म्हणजे लाभ. तसेच दुसरा ऑप्शन म्हणजे एक अरेंज मॅरेज म्हणतो आपण त्याला. 2, 7, 11 प्रामुख्याने इथे 5 जर अब्सेंट असेल तर आपण त्याला म्हणतो की तिथे प्रेमाचा संबंध नाही, परंतु 2 म्हणजे फॅमिली पण असतं, तर फॅमिलीकडनं आलेले सजेशन आपण त्याला म्हणू शकतो. तर आपण
विवाह, प्रेमविवाह या दोघांमधला आपण एक फरक जाणून घेतला. परदेश प्रवास. परदेश प्रवास नेमकी काय? तर याचा अर्थ काय होतो? परदेश प्रवास आपण कधी करतो? आपण राहत्या घरातनं बाहेर पडतो. त्याच्यानंतर दूरचा प्रवास करतो आणि कोणत्याही माध्यमातनं, कोणत्याही ट्रॅव्हलिंगच्या माध्यमातनं आपण परदेश प्रवासास जातो. उदाहरणार्थ, घरातनं बाहेर पडणं म्हणजे काय? चतुर्थाचा व्यय. 4 म्हणजे राहते घर, चतुर्थाचा व्यय म्हणजे 3, 9 म्हणजे दूरचे प्रवास, आपण त्याला म्हणतो. 12 म्हणजे आउट ऑफ बाउंड्रीज. तर आपण मनुष्याने प्रत्येक देशाच्या बाउंड्रीज आखल्या. पूर्वीही बाउंड्रीज होत्या, त्या मोठ्या स्वरूपात होत्या, खंडांमध्ये होत्या. आता त्या खंडाचेही उपखंड झाले आहेत, त्याला आपण देश म्हणतो. तर त्या बाउंड्रीज म्हणजे 12वा भाव. त्या बाउंड्रीज क्रॉस करणं म्हणजे 12वा. तर 3, 9 आणि 12वा भाव जेव्हा प्रॉमिनंट होतो, एकमेकांशी लिंक होतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की परदेश प्रवास आपण करू शकतो तिथे. तर परदेश प्रवासाचं प्रॉमिनंट हाऊस आहे, मुख्य हाऊस आहे 12वा हाऊस. जसं आपण परदेश प्रवास म्हटलं, तसं आपण परदेशात सेटल होणं म्हणजे काय? तर परदेशात सेटल होण्यासाठी आपल्याला राहत्या घराचा आपण म्हणतो राहते घर म्हणजे 4, 9 म्हणजे दूरचे प्रवास, 12 म्हणजे परदेशी प्रवास ऑब्वियसली, आणि 11 म्हणजे लाभ. तर इथे 4 आणि 11 सोबत 9 आणि 12 जर प्रॉमिनंट झाले, तर आपण म्हणतो असा व्यक्ती दशे अंतर्दशेमध्ये जर 12वा भाव जर चतुर्थाला लिंक असेल, 11व्या भावाला लिंक असेल, तर आपण म्हणतो की असा व्यक्ती येणाऱ्या पुढच्या कालखंडात देश सोडून बाहेर स्थायिक होऊ शकतो. त्यानंतर आहे घर खरेदी. घर खरेदी परत पुन्हा सुखस्थान आलं. घर म्हणजे प्रत्येक मनुष्य, पण प्रत्येक सजीवाचं एक कम्फर्ट प्लेस म्हणजे आपण घर म्हणतो. तर कम्फर्ट आणि सुख आपण चतुर्थ स्थानातनं बघतो. प्रत्येकजण एक लमसम अमाऊंटमध्ये घर घेईलच असं नसतं. प्रत्येक मनुष्याच्या एक कॅपॅसिटीनुसार तो घर घेत असतो. एखाद्याची कॅपॅसिटी कमी असली तरीही जर त्याच्याकडे योग जमत असले, जर अष्टम स्थान तिथे प्रॉमिनंट होत असलं, तर कुठे ना कुठे अडचण म्हणजे लमसम अमाऊंट पे करण्यासाठीची अडचण ही अष्टम स्थान दाखवतं. तसेच त्यातूनही मार्ग म्हणजे अष्टम स्थान आपण म्हणतो त्याला EMIs. तर EMIमधनं आपण पेमेंट करून 8 आणि 11, तर अशा वेळेस आपण म्हणतो की EMI भरूनही घर होणं. म्हणजे इथे 4, 2, 8 आणि 11 हे स्थान तिथे प्रामुख्याने आले. तर त्यातही कर्ज फेडण्यासाठी 6 आणि 12व्या स्थानाचा पण विचार करायला हवा. 6 म्हणजे समोरून आलेला पैसा आणि 12वा म्हणजे खर्च, आपला खर्च. आपण खर्च केव्हा करू? जेव्हा आपल्याकडे पैसा येईल. जर आपण पैसे खर्च करू तर ऑब्वियसली आपण पहिले लोन फेडणार, ना की स्वतःवरती खर्च करणार. ऑब्वियसली लोन एक जबाबदारी असते. कोणताही मनुष्य लोन पहिले फेडेल आणि त्यानंतरच त्याची गरजा पूर्ण करेल. वाहन खरेदी. वाहन खरेदी म्हणजे नेमकी काय? सुखस्थान आपण म्हणतो. वाहन म्हणजे यातायात, देवाणघेवाण आणि प्रवास करण्याचं एक माध्यम आपण म्हणतो वाहन. तर वाहनासाठी योग काय असतो? तर 4, 11, 2 आणि 12. तर 4 आणि 12 आला म्हणजे वाहन खरेदीवरती खर्च. 11 आला म्हणजे तरी आपण म्हणू शकतो वाहनाचा लाभ होणं. संतती
संतती म्हणजे काय, आपण आपली संतती पंचम स्थानातनं बघतो. तर अपत्य प्राप्ती होणं हे प्रॉमिनंटली महिलांच्या चार्टमधनं बघतात. पंचम स्थानातनं पुरुषांच्या कुंडलीतनं पोटेन्सी बघतात. पंचम स्थानातनं महिलांच्या कुंडलीवरनं आपण म्हणतो संतती प्राप्ती. 2, 5, 11 हे प्रॉमिनंट हाऊस आहेत संतती प्राप्तीसाठी. ते कस्पल इंटरलिंकिंग एकमेकांशी असल्यास 2, 5, 11 पैकी एकही असल्यास भाव त्या दशे अंतर्दशेमध्ये पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती होण्याचे चान्सेस असतात. उच्च शिक्षण आपण म्हणतो तर शिक्षण प्रायमरीली चतुर्थ स्थानातनं बघतो KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. पंचम स्थानातनं IQ आणि बुद्धिमत्ता म्हणतात. एक आपण हुशार बुद्धी म्हणतो आपण तिथे. IQ आपण पंचम स्थानातनं बघतो. KP ॲस्ट्रॉलॉजीमध्ये चतुर्थ स्थान शिक्षणासाठी प्रॉमिनंट आहे. उच्च शिक्षणासाठी 9वा भाव आहे. तर 4, 9 एकमेकांशी कनेक्टेड असतील. चतुर्थ भाव 9वा भावाशी कनेक्टेड असेल, 9वा भाव चतुर्थ भावाशी कनेक्टेड असेल तरी आपण म्हणतो उच्च शिक्षण होऊ शकतं. तर उच्च शिक्षण नेमकी का करतो, तर उच्च शिक्षण घेण्यासाठी रिसर्च जर आपण ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन एखाद्या स्पेसिफिक त्याच सब्जेक्टवर करावं लागतं. त्यासाठी आपल्याला अजून गूढ ज्ञानाची त्या सब्जेक्टवरची डीप एस्केवेशन करावं लागतं, अजून स्पेशलायझेशन करावं लागतं, मास्टरी म्हणतो आपण त्याला. तरी ते अष्टम स्थान पण आलं तरी आपण त्याला म्हणतो डीप आणि रिसर्च वगैरे. 12वा भाव पण आपण डॉक्टरेट वगैरे फिलॉसॉफीसाठी आपण म्हणतो. तर 8 आणि 12वाही भाव तिथे 5ला लिंक असेल तर आपण इथे म्हणतो की असा व्यक्ती डीप रिसर्च करेल, डीप रिसर्चर असेल. तर करिअरमधला एक मुख्य ट्रेंडिंग सब्जेक्ट आहे. प्रत्येक जण कंटेंट क्रिएटर होऊ बघतो आहे. तर कंटेंट क्रिएशनसाठी प्रॉमिनंट हाऊसेस म्हणजे कंटेंट क्रिएशन कोणत्या सब्जेक्टवर करायचं आहे त्यासाठी प्रॉमिनंट हाऊस 3rd हाऊस आहे. पंचम स्थान एंटरटेन म्हणून आपण म्हणतो. 3rd हाऊस तृतीय भाव आपण म्हणतो कम्युनिकेशन स्किल्स, प्रेझेंटेशन. तर यूट्यूब किंवा सोशल मीडिया हे 3rd हाऊस प्रामुख्याने प्रेझेंटेशन स्किलवरती अवलंबून असतं की आपण एखादा सब्जेक्ट रिलेटेड टू एंटरटेनमेंट असो, एज्युकेशन असो, माझ्यासारखं ॲस्ट्रॉलॉजी सब्जेक्ट असो, ते प्रेझेंट करण्याचे जे स्किल आपण म्हणतो हे 3rd हाऊसमधनं बघतात. तर कम्युनिकेशन म्हणजे समोरच्याला आपलं महत्त्व, आपल्या गोष्टींचं महत्त्व, आपल्या इन्फॉर्मेशन समजावून सांगणं, त्या गोष्टीचं महत्त्व पटवून देणं हे 3rd हाऊसमधनं बघतात. एक प्रॉमिनंट हाऊस 3rd हाऊस आहे. तर 3rd हाऊस 10th हाऊसला लिंक असेल, 3rd हाऊस 11th हाऊसला लिंक असेल. 10th म्हणजे करिअर, 10th हाऊस 3rd हाऊसला लिंक असेल तर अशा वेळेस आपण म्हणतो कंटेंट क्रिएशन, कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किलवरतून आपण आपलं करिअर घडवू शकतो, यूट्यूबमध्ये करिअर घडवू शकतो. आर्टिस्ट, व्हॉइस आर्टिस्ट, मिमिक्री, डबिंग आर्टिस्ट हे प्रॉमिनंटली कोणते हाऊसेस असतात, तर प्रॉमिनंटली 3rd आणि 2nd हे दोन्ही भावातनं ॲस्पेक्ट असतो. तर त्यातही महत्त्वाचा भाव म्हणजे 2nd हाऊस, आपण त्याला व्हॉइस आणि स्पीच म्हणतो. 3rd हाऊस म्हणजे प्रेझेंटेशन असतो. तर याला म्हणजे डबिंग आणि मिमिक्री म्हणजे नेमकी काय, तर एखादं डबिंग करतो, एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब नकल करतो, म्हणजे तिथे मर्क्युरी, बुधाची आवश्यकता पडते, राहूची आवश्यकता पडते. तर हे ग्रहांच्या बेसिसवरती झालं.
परंतु अष्टम स्थानही तिथे असावं लागतं. एखाद्या गोष्टीमध्ये डीप खाली उतरणं, एखाद्या गोष्टीला गूढमध्ये समजून घेणं, डीप थिंकिंग करणं आणि डीप रिसर्च करून त्या व्यक्तीचा पूर्ण गुण आपल्यामध्ये उतरवून घेणं. त्यानंतर मिमिक्री आणि डबिंग किंवा अशा ज्या व्हॉईस स्पीच आपण म्हणतो की गोष्टींची नकल करणं, त्यातूनच आपल्याला प्रेझेंटेशन म्हणजे थर्ड हाऊस हे सर्व तिन्ही चारही भाव एकमेकांशी कनेक्ट असतील तर असा व्यक्ती व्हॉईस डबिंग आर्टिस्टमध्ये करिअर करू शकतो. त्यासाठी 10th हाऊस त्याला लिंक असावं लागतं. 11th हाऊसमध्ये लिंकेज म्हणजे तिथे त्यातनं गेन्स आले पाहिजे. सप्तम स्थान म्हणजे ऑडियन्स असते, आपल्यासमोरची व्यक्ती असते, म्हणजे व्यक्तिसमूह असू शकतो. तर अशा वेळेस त्यांना प्रेझेंट करता येणं वेळेवरती, ह्या सर्व गोष्टींचे ॲस्पेक्ट एकत्र करून आपण म्हणू शकतो की असा व्यक्ती व्हॉईस आर्टिस्ट, मिमिक्री आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण मल्टिपल उदाहरणं घेतले. तर उर्वरित आपण जे काही प्रोफेशनमधले लॉयर, डॉक्टर, इंजिनियर असे कैक उदाहरणं आपण घेऊ. त्यातले प्रॉमिनंट हाऊसेस त्याचे स्टडी करू. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज.